पंढरपूरच्या माढा तालुक्यातील कुरडू गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू होतं। त्यावर कारवाई करण्यास गेलेल्या करमाळ्याच्या उपाधीक्षक अंजना कृष्णन यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दमबाजी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर गावातील 15 ते 20 जणांवर कुरडूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान यामध्ये ग्रामस्थांची दुसरी बाजू देखील समोर आली। गावातील पानंद रस्त्यासाठी हे उत्खनन सुरू होतं। पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णन यांना कुठलाही अधिकार कारवाईचा नाही, मात्र इथे आल्यानंतर त्यांच्या बॉडीगार्डनं रिव्हॉल्वर दाखवलं, तसंच हॉकी स्टिक हातात घेऊन ते या ठिकाणी आल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलाय। आमच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली। तर ग्रामस्थांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपण माढा तालुक्यातील कुरडू या गावात आहोत। याच ठिकाणी IPS अधिकारी अंजना कृष्णन यांना दमबाजी केल्याचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादंग माजलं होतं। अजित दादांवर विरोधी पक्षासह अंजली दमाने असतील किंवा सुषमा अंधारे असतील या महिला नेत्यांनी देखील टीका केली होती आणि त्या टीकेनंतर या ठिकाणी अवैध उत्खनन करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 15 ते 20 जणांवर कुरडवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मला सांगा, काय त्या दिवशी घटना घडली होती आणि हा उपसा अवैध आहे की वैध आहे? कामाचे रीतसर वर्क ऑर्डर आहे। जनसुविधा नागरिक सुविधा अंतर्गत रस्त्याचे काम चालू असून शासन JR आहे। पानंद रस्त्यासाठी तळ्यातील मुरुम उपसा किंवा करून रस्त्यात टाकण्यात काही हरकत नाही। त्यासाठी काम चालू असताना डायरेक्ट मॅडम आल्या आणि मॅडम सगळं त्यांचा एक बॉडीगार्ड आला, 2 तलाटे आले। त्या तलाट्याच्या हातात हॉकी स्टिक होते। आल्या मॅडमने डायरेक्ट पकडापकडी चालू केल्यामुळं सगळे जे टिप्पर ड्रायव्हर शेतकरी 2-3 ते इकडे तिकडे पळू लागले। बॉडीगार्डने रिव्हॉल्वर काढले। रिव्हॉल्वर दाखवल्यामुळे भयभीत शेतकरी सगळे इकडे तिकडे पळाले आणि डायरेक्ट मॅडमला दाखवलं, बाबा असं काम चालू आहे, कुरडू शहर रस्त्याचं काम चालू आहे, वर्क ऑर्डर आहे, शासना JR आहे, रॉयल्टी बिलातून कपात होते, ते काही सुद्धा ऐकून न घेता डायरेक्ट त्यांनी ऍक्शन घ्यायला चालू केली। दादा एवढेच बोलले, सध्या महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण चालू आहे, त्या मुद्द्यावर तिथं एकतर हे चालू आहे म्हणले, वातावरण तापलेलं असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी म्हणजे रस्ता चालू काम तिथं कशाला अडचण आणतो म्हणून बोलले। दमबाजी वगैरे काही सुद्धा केलं नाही दादा। पुढील कारवाई काय केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। असं काय माझ्या नेत्याने चुकीचं सांगितलं की बाबा त्या मॅडमला की ऍक्शन करेल, म्हणजे काय आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। ते उपमुख्यमंत्री असताना एक IPS अधिकारी अभ्यास करून आले। काही लोकांनी सांगितले की ते 1000 पुस्तकं फाडून आलेत आणि 1000 पुस्तकं वाचून आलेत। हे हजार पुस्तकं वाचून आल्यानंतर, 1000 पुस्तकं फाडून आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना समजत नाही का राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतायत, आपण त्यांना कुठल्या भाषेत बोललं पाहिजे? जे काय मीडियाने चुकीचं या ठिकाणी दाखवलं की अजितदादांचा आवाज दाखवला, मॅडम अजितदादांना चुकीचा प्रश्न विचारला, तुम्ही माझ्यावरती व्हिडिओ कॉल करा ह्या बोललेलं ते दाखवलं नाही। अजितदादा खरा न्याय देणारा माणूस ह्या राज्यात अजितदादाची ओळख आहे। जे झालेलं आहे, दादांना कॉल केलेला वगैरे ते सगळं आवचा बाव केलेला आहे आणि जे काही आमच्या नागरिकांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे आता सगळ्यांनी महागात घ्यावेत असं आम्हाला वाटतं। खूप चुकीचं आहे। आता म्हणजे लाडकी बहीण आहे, आम्ही पण लाडकी बहीण आहोत आणि जर दुसरी लाडकी बहीण हे रस्ता व्यवस्थित, आमच्या एका लाडक्या बहिणीसाठी रस्ता व्यवस्थित करत असताना दुसरी लाडकी बहीण जर मध्ये येत असेल तर लाडक्या दादाचं काम आहे की समजावून सांगायचं आणि तेच दादांनी केलेलं आहे असं मला या माध्यमातून सांगायला आवडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।